इतके दिवस टेरिपॉरच्या नादामध्ये तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली का? कित्येक कंपन्यांचे IPOs नाहीत आलेले, परंतु एक चांगली न्यूज येते याच्यामध्ये. आयनॉक्स क्लीन एनर्जी यांचा प्लॅन चालू आहे की मार्केटमध्ये लवकरच एक मोठा IPO घेऊन यायचा. होय मित्रांनो, 5,000 कोटींचा IPO पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ते DRHP फाईल करतात सेबीकडे. आता हे DRHP फाईल केल्यानंतर त्यांना नॉर्मली अप्रुव्हल येईल आणि त्याच्यानंतर तो मार्केटमध्ये येणार आहे. आता मित्रांनो, हे जे 5,000 कोटी येणार आहेत ना, हे पूर्णपणे क्लीन एनर्जीवर काम करणार. मग त्याच्यामध्ये काय येतं? सोलर पॅनल्स असतील, बरोबर, आणि त्याच्यानंतर ना IPP म्हणजे जे पण सोलर रिलेटेड प्रोडक्ट्स असतात इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे, असे पण ते त्याच्यामध्ये तयार करणार आहेत. मग आता हा जो 5,000 कोटींचा IPO होतोय ना, तो सगळा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आत्ताच JM फायनान्शियल असेल, मोतीलाल असेल, IIFL असेल, नुवामा असेल, यासारख्या बँका मोठमोठ्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करायची तयारी करतायत. कारण 2030 पर्यंत भारत सरकारने 500 मेगावॅट ग्रीन एनर्जी क्रिएशनचं टार्गेट ठेवलेले आणि ज्याचा फायदा अशा ह्या ग्रीन कंपन्या किंवा क्लीन एनर्जी आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ही कंपनी कसं परफॉर्म करू शकते? कमेंट करायला विसरू नका.